आज आपल्या ऑफिसमध्ये एक स्पेशल गेस्ट आले, डॉक्टर GS अवधंकर सर. त्यांनी टीम बिल्डिंग, लीडरशिप आणि बिझनेस मॅनेजमेंटवर बरेच सेशन्स घेतले. सो आय होप आपल्याला त्यांच्या एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज मधून बरंच काही शिकायला मिळेल. सो प्लीज वेलकम डॉक्टर GS अवधंकर सर. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी हिअर. तुमच्या सगळ्यांचा एन्थुझियाझम बघून मला खूप मस्त वाटलं. आय होप आजचं हे सेशन तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि मुख्यत्वे करून तुमच्या माइंडसेटमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करणारं ठरेल. मला सांगा, कंपनी यशस्वी बनते ती कशामुळे? मोठ्या बिल्डिंगमुळे, मोठ्या ऑफिसमुळे की मोठ्या इन्व्हेस्टमेंटमुळे? हो सर, मोठी इन्व्हेस्टमेंट. आणखी? सर, मार्केटमध्ये आपल्या कंपनीचे नाव, सो गुड मार्केटिंग आणि गुड ॲडव्हर्टायझिंग सर. ओके, बट इज दॅट इनफ? आणखीन? Sir, planning and infrastructure. दॅट इज ऑल्सो राईट, बट दॅट्स नॉट इनफ. कारण यशस्वी कंपनी बनते ते त्यामधल्या माणसांमुळे आणि त्या माणसांच्या एकमेकांच्या विश्वासामुळे टिकते. यशस्वी कंपनी ही चांगल्या टीममुळे बनते आणि चांगली टीम बनते एकमेकांवरच्या विश्वासामुळे. स्किल्स शिकवता येतात, पण ट्रस्ट तो मात्र कमवावाच लागतो. कळलं शायनर? ट्रस्ट ठेवावा लागतो. वाईट ऐक, जरा कानाचा सुद्धा उपयोग कर. टीम म्हणजे मी नाही, आपण. लोकांना वाटतं लीडर म्हणजे सगळ्यांना ऑर्डर देणारा. नाही, लीडर म्हणजे सर्वात आधी स्वतः कामाला लागणारा, जो स्वतः पुढे उभा राहतो. त्याच्या मागे टीम उभी राहते. जो खुर्चीत बसून फक्त सूचना देतो, त्याच्या हाताखाली कर्मचारी फक्त काम करतात. त्याच्या जीवाला जीव लावत नाहीत. त्यांच्यासाठी तो फक्त बॉस असतो, पण त्याच्यासाठी जीव लावत नाही, तो बॉस असतो. लीडर म्हणजे फक्त अधिकार गाजवणारा माणूस नाही, सगळ्यांच्या संमतीनं एक दिशा ठरवली की त्यांच्या बरोबरीनं पुढे चालणारा माणूस. या माणसाला त्या दिशेला येणारी सगळी वादळं सुद्धा सगळ्यात आधी झेलावी लागतात. तो तुम्हाला प्रोटेक्टही करतो, पण त्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांचा एकमेकांवरती विश्वास असायला लागतो. अरे, आमचा बॉस आमची काही किंमतच करत नाही, त्याला आमची काही पडलेलीच नाही, असा विचार एकदा मनात आला की संपलं. आणि तसंच आपल्या कलिग्स बद्दलही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझा एक क्लायंट होता. त्याचा CEO कायम माझ्याकडे कंप्लेंट करायचा, माझी लोक काही कामच करत नाहीत, काही कामाचीच नाही आहेत. शेवटी कंटाळून मी एक दिवस त्यांना विचारलं, तुम्ही तुमच्या टीमचं कौतुक शेवटचं कधी केलं होतं, आठवतंय तुम्हाला? मग तो एकदम शांतच झाला. त्याला काही आठवतच नव्हतं. काय, लीडरची ताकद ही त्याच्या बोलण्यात नसते, तर वागण्यात असते. म्हणजे बघा, लहान मूल सुद्धा आपल्या आई वडिलांचं सगळं बोलणं ऐकत असतं, पण त्यांचं वागणंही बघत असतं. अगदी तसंच टीम सुद्धा आपल्या बॉसचं आणि एकमेकांचं वागणं बघत असतं आणि त्यावरून आपलं वागणं ठरवत असतं. थँक्यू. आता आपण कम्युनिकेशन बद्दल बोलूया. कम्युनिकेशन म्हणजे नुसतं बोलणं नाही, तर तुम्ही काय बोलताय हे दुसऱ्याला समजणं, समोरच्याला तुम्ही काय सांगताय हे त्याला समजणं, आणि तो काय बोलतोय हे तुम्ही पूर्णपणे नीट ऐकणं. लोक 2 चुका करतात. म्हणजे समोरच्याचं बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच आपलं तयार उत्तर त्यांना देतात, आणि दुसरी म्हणजे दुसऱ्याचं बोलणं समजून न घेता आपलंच म्हणणं हेक्यानं हेच आणि असंच बरोबर आहे असं वागणं. हे तुला एवढं कसं ओळखतात? तू तर 2 चुका करतोस. माझ्याबद्दल नाही आहे, तुझ्याबद्दल आहे. नुसती बडबड, ऐकून घ्यायची सवयच नाही आहे ना. याची सुद्धा एक गोष्ट आहे बरं का. म्हणजे माझ्या एका क्लायंटचे 2 कर्मचारी एकमेकांशी खूप भांडायचे. मग मी काय केलं, मी त्यांना एकदा सांगितलं, तुम्ही एकमेकांच्या समोर बसायचं. हां, पण नियम एक, दुसऱ्याचं बोलणं पूर्ण होईपर्यंत मध्ये त्याला बोलायचं नाही, अडवायचं नाही. आणि काय झालं असेल सांगा?
अहो 10 मिनिटात त्यांचं भांडण संपलं. कारण त्यांनी पहिल्यांदाच एकमेकांचं नीट ऐकलं होतं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हे तायडे हरवलेला तुला आणि सरांना लावला पाहिजे. थँक्यू. आता प्रत्यक्ष काही गोष्टी अनुभवूया. म्हणजे काही गोष्टी ऐकून समजतात, पण प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय काही गोष्टी आयुष्यभर लक्षात राहत नाहीत. चला आता आपण एक टीम बिल्डिंगचा एक्सरसाइज करूया, ज्याच्यामुळे टीमवर्क किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला कळेल. ठीक आहे, त्याच्यातनं टीमवर्कचं इम्पॉर्टन्स हे अधोरेखित होईल. रेडी आहात? चला, इथे मी 2 स्लॉट असलेले ट्रेस ठेवलेले आहेत. त्याच्या मध्यभागी जो बोल आहे त्याच्यामध्ये 16 चेंडू आहेत. तुमची टास्क अशी आहे की असं समजा की तुम्ही या रूम मध्ये सगळेजण अडकलेले आहात. जोपर्यंत ट्रे मधले 16 स्लॉट्स भरत नाहीत तोपर्यंत तुम्हाला या रूम मधून बाहेर जाता येणार नाही. रूल्स क्लिअर आहेत? चला करा सुरुवात. तुमच्याकडे 1 मिनिटाचा वेळ आहे. करा काय करता. तुम्ही आकाशदा, गौतम, सानिका आणि दित्री. हा आणि 7च झाले. 8 सर आपल्या टीम मध्ये तायडे. ठीक आहे. सर रेडी? येस सर. माझ्याकडे चलो, किती युअर टाइम स्टार्ट्स नाउ. रेडी? आमची टीम रेडी. चलो रेडी दाखवा काय करताय. झालं? हो. ए सर, हे पण त्याच्यामध्ये चेंडू तर एकदम कमी होते ना. नाही सर, काय पण केलं तर ते सेमच राहणार ना. करेक्ट आहे प्रतिभा आहे. अरे सर तुमचा गेमच चुकलाय. हे एवढे सगळे हे रकाने आहेत ना, तर चेंडू जास्त पाहिजे, चेंडू कमी ठेवलेत सर. चेंडू बिलकुल कमी नाहीये. 16 चेंडू आहेत, 16 स्लॉट आहेत. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हा ट्रे भरा मग तुम्हाला बाहेर जाता येईल. पण सर असं थोडी चालेल. टीम 2 झाल्या म्हणजे अर्धे अर्धे चेंडू इकडे जाणार ना. अरे 2 टीम तुम्ही केल्यात, मी तुम्हाला टीम करा असं सांगितलं होतं. 16 स्लॉट, 16 चेंडू, बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा. जर तुम्ही एक टीम ठेवली असती तर तुम्ही सहजगत्या बाहेर जाऊ शकला असतात. हे कशामुळे झालं सांगा बरं. तुमच्या टीमचं आपापसात बॉन्डिंग नसल्यामुळे तुम्ही ही टास्क कंप्लीट करू शकला नाहीत. मी ब्रीफिंग दिल्यानंतर तुमच्यापैकी एकानं कुठलाही प्रश्न मला विचारला नाही. जे मी बोललो ते तुम्ही सगळ्यांनी करायला सुरुवात केली. इथे कोणतीही गोष्ट करण्याआधी त्याचे नियम, वरिष्ठांचं बोलणं नीट ऐकून मग ती गोष्ट करायला घ्यावी, हे यातून शिकण्यासारखं आहे. कधी कधी प्रश्न जर काळजीपूर्वक ऐकून घेतला ना तर त्यातच त्या प्रश्नाचं उत्तर असतं. कळलं का?